आज आगरी संमेलन झाला, तुम्ही उपस्थित होता, काय सांगणार? नाही, खरं तर निवडणुका आल्या की सगळ्या समाजाचे नेहमी मेळावे भरत असतात. त्याच्यात त्यांचा कोणी उमेदवार असेल त्याला बोलवलं जातात, त्याचे विचार ऐकले जातात. अ, खरं तर उमेदवार स्वतःहून सांगतात की असे संमेलन ठेवा, परंतु दुर्दैवाने आगरी समाज एवढा मोठा असूनही इथे कधी असं संमेलन बोलवलं गेलं नव्हतं. कारण या समाजाला नेहमी गृहीत धरायची जी पद्धत चालू आहे ती आज कुठेतरी तुटली आणि या लोकांनी जो आगरी संमेलन ठेवला होता त्याला मी स्वतः उपस्थित राहिलो. त्यांनी मला विनंती केली होती आणि मी आलो, माझे विचार मांडले. काल संदीप माळीने आपल्याला मदत केली, त्यामुळे आज त्यांना तडीपार करण्यात आलेलं आहे. संदीप माळीला काय करणार त्यांनी काल त्याने माझ्या गावात कार्यक्रम ठेवलेला. संदीप माळी माझा मित्र आहे, माझा नातेवाईक आहे, त्याचे बाबा आमचे रिलेशन आहेत, अख्खी फॅमिली माझी घर येतो. प्रत्येक निवडणुकीत कोणी काय पक्ष बघत नाही. त्या अनुषंगाने त्या गावात गेलो, त्यांनी माझा सत्कार केला, तिथे काय बोलला असेल याचा एवढा राग या शिंदे पितापुत्राला की त्याला रातोरात तडीपार रात्रभर त्याला बसून ठेवला पोलीस स्टेशनला. मी गेलेलो आज मानपाडा पोलीस स्टेशनला, भेटलो त्याला. तो बोलतो काय नाही, तडीपारी केली चालेल पण तू बिंदास राहा. कसं शेवटी एक राजकारण एका लिमिटच्या पुढे जाऊन जो वातावरण गढूळ करायचं काम हे शिंदे पितापुत्रांनी घेतलं आहे ना, हा कुठेतरी संपवायची वेळ आली.